पुढची बातमी मुंबईतल्या नामजोशी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंध विभागाने एक मोठी कारवाई केली आहे। बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकांना लाच मागितली होती आणि याच प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भरत मुंढेला अटक करण्यात आली। त्यानं 37 लाख रुपयांची लाच मागितली होती, तर तक्रारदार महिलेची समजूत काढून गुन्हा दाखल करू देणार नाही अशी ग्वाही देण्यात आली होती आणि स्वतःकरता 5 लाख रुपये, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला 2 लाख रुपये आणि तक्रारदार महिलेकरता 30 लाख रुपये अशी एकूण 37 लाखांची लाच मागितली होती। याचवरती न्यूज 18 लोकमतनं काही सवाल उपस्थित केले। केवळ लाचेची कलम लावून हे प्रकरण मिटणार आहे का? तर अत्याचार करणाऱ्यांमध्ये हा सहआरोपी नाही का? वरिष्ठांवर सुद्धा कारवाईचा बडगा उगारला जाईल का? उपनिरीक्षकावरती केवळ कारवाईचा दिखावा केला जातोय का? तर पोलीस आयुक्त संजय पांडे या प्रकरणाची दखल घेणार का? आणि शक्ती कायदा हा फक्त कागदावरतीच राहिलाय का? हे असे काही सवाल या प्रकरणानंतर न्यूज 18 लोकमतनं उपस्थित केलेत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत। अजित, हे जे काही संपूर्ण प्रकरण घडलेलं आहे ते कधीच आहे आणि कसं उघडकीस आलं? हे प्रकरण जे आहे याची तक्रार जी आहे ही गेल्या काही दिवसांपासून केली गेली होती। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांनी या सगळ्या प्रकाराची शहानिशा केली आणि त्यानुसार एक सापळा रचलाय। सापळ्यामध्ये PSI मुंडे नावाचे नामजोशीमध्ये जे पोलीस उपनिरीक्षक आहेत त्यांच्या विरोधामध्ये तक्रार होती। सगळा ट्रॅप लावल्यानंतर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की जी तक्रारदार आहे याच्यामध्ये एक महिला तक्रारदार आहे जी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याकरता आली होती। पण हे जे मुंडे नावाचे जे PSI आहेत त्यांनी जो आरोपी आहे त्या आरोपीला स्वतःच्या म्हणण्यानुसार किंवा स्वतःच्या इन्फ्लुएन्स खाली घेऊन ही गोष्ट स्पष्ट केली की जर ह्या व्यक्तीनं म्हणजे जो आरोपी आहे त्या व्यक्तीनं पोलिसांना पैसे दिले आणि त्या महिलेला पैसे दिले तर हा गुन्हा जो आहे तो रजिस्टर होणार नाही आणि आम्ही त्या महिलेची समजूत काढू। म्हणजे अक्षरशः हा गुन्हा जो आहे किंवा हा प्रकार जो आहे हा चीड आणणारा प्रकार आहे। पोलीस एका महिलेवरती झालेला बलात्कार जो आहे तो गुन्हा दाखल करू नये याकरता त्या महिलेला प्रेशराईज करणं किंवा महिलेला कायद्यांचे वेगवेगळं धाक दाखवून त्या महिलेला पैशांचा आमिष दाखवून किंवा कुठल्याही मार्गाने ती महिला कोणत्या परिस्थितीत तक्रार दाखल करणार नाही याची पूर्ण काळजी जी आहे ती या PSI मुंडे जे आहे याने घेतली होती आणि त्यानुसार जो आरोपी आहे त्याच्याकडे जवळपास 37 लाख रुपयांची लाच मागितली होती। त्यापैकी 2 लाख रुपये त्याच्या वरिष्ठांना, 5 लाख रुपये स्वतःला आणि 30 लाख रुपये त्या महिलेला। आता आरोपीने दिल्यानंतर हे पैसे या लोकांना पोहोचलेत का हे कोणीच पाहिलं जाणार नाही। पण जर आपण वय लक्षात घेतलं या PSIचं तर या वयानुसार हा PSI जास्त नवीन पोलीस दलामध्ये नाहीये। याचा अर्थ त्या वरिष्ठांनी हा सगळा खेळ रचला असणार किंवा वरिष्ठांच्या आदेशानुसार वरिष्ठांच्या माहितीमध्ये हा सगळा प्रकार घडत होता हे म्हटलं तरी वावग ठरणार नाही। त्यामुळे या प्रकरणातील वरिष्ठ नेमके कोण आहेत याचा देखील तपास घेतला पाहिजे आणि पोलिसांनी त्यानुसार कारवाई केली पाहिजे। पुढचा प्रश्न आपण मगाचपासून आपण काही प्रश्न उपस्थित करतोय ते प्रश्न खरंच जनतेने विचारले पाहिजेत आणि या प्रश्नांची उत्तर मुंबई पोलिसांनी दिली पाहिजेत। कारण का नवीन मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे जे आहेत त्यांनी स्वतःहून जाहीर केलं होतं, त्यांचा नंबर त्यांनी सोशल मीडियावर टाकला होता। मला व्हॉट्सअपचे हजारो मेसेज आले, मला फेसबुक लाईव्ह वरती हजारो लोकांनी मला त्या ठिकाणी प्रश्न विचारले, मी प्रश्नांची उत्तर दिली। पण मग शनिवारी जी घटना घडली होती या घटनेमध्ये जे मार्ग पोलीस स्टेशन पासून काही अंतरावर जवळपास 100 ते 300 मीटर अंतरावरती 1 तासभर एक गुंड जो आहे तो 2 व्यक्तींवरती चाकूने तपास वार करत होता। त्या ठिकाणी एकाचा मृत्यू झाला। ही घटना मुंबई पोलीस आयुक्तांना कळली नाही का? ही मुंबई पोलिसांना 1 तासानंतर कळाली। त्यानंतर ही घटना जी आहे या घटनेमध्ये मुंबई पोलीस आयुक्त आता काय लक्ष घालणार आहेत? त्यांनी लोकांना आश्वासन दिलेले आहेत की मी तुमच्या तक्रारीची दखल घेणार आहे, माझ्याकडे सध्या ऍडमिनचं काही काम नाहीये, त्यामुळे मी जनतेकरता आलो आहे, जनतेची कामं करणार आहे। मग मुंबई पोलीस आयुक्तांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे का? जो PSI आहे त्याला या प्रकरणामध्ये सहआरोपी करणं गरजेचं नाही का? कारण एका पीडित महिलेला तिला दबाव आणून तिला पैशाचा आमिष दाखवून किंवा तिने पैसे घेतला असं करून सगळा बनाव करून जो आहे तो अशा पद्धतीनं एका व्यक्तीनं किंवा एका पोलीस सरकारी कर्मचाऱ्यांनी विशेष करून पोलिसांनी जर असा प्रकार केला असेल
तर मात्र याच्यावरती पोलीस आयुक्त जे आहेत ते काय कारवाई करतील, काय आदेश देतील किंवा बरोबर. कशा ऍक्शन घेतील हे पाहावं अजित, लागेल. काही कारवाई झाली आहे का हेच जाणून घेण्यासाठी आपण आपले प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडे जाऊयात. प्रशांत सध्या नामजोशी मार्ग पोलीस स्टेशनच्या जवळ आहेत. प्रशांत, हा जो कोणी पोलीस उपनिरीक्षक आणि कोणी वरिष्ठ जे कोणी या सगळ्यामध्ये गुंतलेले आहेत ते देखील त्यामध्ये सह आरोपी आहेत, पोलीस आयुक्त यांच्यावरती काय कारवाई करणार का, तशा दृष्टीनं काही पावलं उचलायला सुरुवात झाली आहे का? श्वेता, कायदा असं म्हणतो की ज्यावेळेस अँटी करप्शन ब्युरोच्या सापळ्यामध्ये ज्यावेळेस एखादा लोकसेवक, मग तो महसूल अधिकारी असो किंवा पोलीस अधिकारी, ज्यावेळेस अटकतो त्यावेळेस कायद्याच्या नियमानुसार त्याच्या निलंबनाची प्रोसिजर होते, त्याला निलंबित केलं जातं. हे अर्थात भरत मुंडे पोलीस उपनिरीक्षक यांना निलंबित केलं जाईलच. पण बोलविता धनी कोण, तो वरिष्ठ पोलीस अधिकारी कोण, हा प्रश्न अनुत्तरित ठरतो. आणि याचमुळे या प्रकरणाचं गांभीर्य अजून वाढतं आहे. जसं आत्ता अजितने जे मार्ग पोलीस ठाण्याचा उल्लेख केला होता, त्या ठिकाणी सुद्धा अनेक पीडितांनी पोलिसांना फोन केले होते, पण पोलिसांनी रिप्लायच दिला नाही, अशा प्रकारची माहिती समोर आली. तशाच प्रकारे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एखाद्या महिलेवर, पीडितेवर अत्याचाराची घटना घडते, बलात्कार, तर तिच्या शिलाची किंमत 30 लाख रुपये लावण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला, हाही प्रश्न उपस्थित होतो. आपण आता माझा सहकारी प्रशांत मोहितेला विनंती करू, आपण दाखवूया त्याच सगळ्या गोष्टी. आता हेच आहे ते नामजोशी मार्ग पोलीस स्टेशन. खरं तर लोअर परेलचं हे पोलीस स्टेशन म्हणजे याला अनेक मोठा इतिहास आहे. अनेक पोलीस अधिकाऱ्यांची या ठिकाणी धावपळ सुद्धा सुरू झाली आहे. कालच्या या घटनेनंतर मोठी खळबळ सुद्धा माजली आहे. आणि याचमुळे नेमकं या प्रकरणामध्ये अजून कोण आहेत हा प्रश्न अनुत्तरित आहे. आत्ता तरी आपण अनेक अधिकाऱ्यांशी बोलायचा प्रयत्न केला, याआधीसुद्धा पण कोणीही या विषयावर बोलायला नकार दिला. पण आपण बघतोय की या ठिकाणी एंट्रीलाच जागतिक महिला दिनाच्या या पूर्वसंध्येला नाही तर सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य असेल. या ठिकाणी महिला मदत कक्ष आहे, वुमेन्स हेल्प डेस्क सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी महिलांना मदत करण्यासाठी पोलीस तत्पर आहे, अशा प्रकारची थेट भूमिका या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला स्पष्ट जरी दिसून येत असलं तरी प्रत्यक्षात याच पोलीस ठाण्यामध्ये कशा प्रकारे एका महिला अत्याचार पीडित, म्हणजे की एका महिलेने तक्रार दाखल केली आणि तिच्या तक्रारीचा अक्षरशः बाजार मांडला गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. म्हणजे कायदा काय म्हणतो, खरं तर जर का बघितलं तर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988चा कलम 7 आणि 7A हे बरेच कालबाह्य झालेले कायदे. टेक्निकल मुद्द्यांवर आपण जर का बघितलं तर अँटी करप्शनच्या केसेसचं कन्व्हिक्शनचा टक्केवारी ही अत्यंत कमी आहे. मग जर का ती टक्केवारी कमी असेल तर या ठिकाणी क्रिमिनल प्रोसिजर कोडचे कलम लागू शकतील का? एखाद्या महिलेला न्याय मिळण्यासाठी म्हणून ती या ठिकाणी दारी येते, तर त्या ठिकाणी तिला खरोखर न्याय मिळणार का? पोलीस उपनिरीक्षक भरत मुंडे याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे, आज त्याला कोर्टात हजर करणार आहे. पण तो बोलविता धनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोण याच्याबद्दल कोणीही बोलायला तयार नाही आहे. त्यांचं नावसुद्धा घ्यायला या ठिकाणी तयार नाही आहे. आणि हेच ते नामजोशी मार्ग पोलीस स्टेशन आहे की जे या पूर्ण घटनेमध्ये एक वादग्रस्त पोलीस स्टेशन म्हणून समोर आलं आहे. श्वेता जी, आता महिलांसाठी अनेक कायदे झालेले आहेत, मात्र ते कायदे राहिले बाजूला, त्यांच्या अंतर्गत त्यांना सुरक्षा देणं राहिलं बाजूला. मात्र जे संरक्षक आहेत महिलांचे किंवा जनतेचे, तेच जर अशा पद्धतीनं कारभार करत असतील तर खरंच हे खूप मोठं दुर्दैव आहे. महिलांचंच काय, सगळ्याच एकूणच जनतेचं. त्यामुळे जोपर्यंत यामध्ये कळत नाही की कोणाकोणाचा सहभाग आहे, केवळ लाचखोरीची कलमं लावून किंवा निलंबन करून किंवा कोर्टामध्ये हजर करून आणि खटले घालून यामध्ये इतकं पुरेसं आहे का यामध्ये? प्रशांत. श्वेता, आता बोलताना अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला तू स्पर्श केला की म्हणजे की ज्यावेळेस रक्षकांकडे दाद, म्हणजे ज्यावेळेस रक्षकच भक्षक बनतात त्यावेळेस अराजकता मानते असं म्हटलं जातं. मग ही अराजकता मानायची आहे का? आपल्याला माहिती आहे की मुंबई पोलिसांचं वैभव काय होतं की स्कॉटलंड यार्डनंतर जगामध्ये जर का ताकदीनं कोणत्या पोलीस दलाची वाखाणना केली जात होती तर ते होतं मुंबई पोलीस दल. पण ते मुंबई पोलीस दल आणखीन आजचं हे मुंबई पोलीस दल, याच्यामध्ये किती फरक जाणवतो. म्हणजे आता याच विभागाला काळीमा फासणारी अशा प्रकारची घटना निघते, धिंडवडे निघते अक्षरशः. आणि ज्यावेळेस पीडित या ठिकाणी दिलासा मागण्यासाठी पोलिसांकडे येतो त्यावेळेस त्याला कुठेतरी एक आधार असावा असं वाटतं. एखादी अबला नारी या ठिकाणी पाऊल टाकते, आपल्यावर अन्याय होत असलेल्या अत्याचाराची किंवा बलात्काराच्या घटनेची नोंद करण्यासाठी एखादी पीडिता ज्यावेळेस पोलीस ठाण्यात येते ना त्यावेळेस ती किती असीम धैर्य गोळा करून येत असेल याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. अपेक्षा असते तिला की न्याय मिळावा. पण ज्या ठिकाणी न्याय मिळावी ही अपेक्षा असते त्या ठिकाणी जर का कायद्याची पायमल्ली केली जात असेल तर आपल्या देशामध्ये अनेक निर्भया आजही तशाच आहेत का? कोपर्डीचं उदाहरण अजूनही जिवंत आहे. दिल्लीच्या निर्भयानंतर देशामध्ये एक वेगळीच लाट आली होती. पुण्याच्या रघुनाथ कुचिक यांच्याकडनं पीडित असलेली महिला दारोदार न्यायासाठी वारंवार फिरते, महाराष्ट्र पोलिसांकडे जाते, अनेक मोठ्या नेत्यांकडे जाते. आणि याच पूर्वसंध्येला महिला दिनाच्या लाजिरवाणी अशा प्रकारची घटना होते, आणखीन ती याच पोलीस ठाण्यात होते ज्या ठिकाणी अशा प्रकारची नोंद झालेली आहे. शक्ती कायदा आला,
शक्ती कायदा हा महिलांना दिलासा देणारा मानला जातो, पण आपल्या देशामध्ये 30 लाख केसेस अजूनही कोर्टामध्ये पेंडिंग आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट जरी टाकायचं म्हटलं, सुरू करायचं म्हटलं तरीही खरोखर तितक्या जलदगतीने न्याय मिळेल का? कन्व्हिक्शनपर्यंत हे पोहोचेल का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित असतात. जर का कायद्याचा धाक, कायद्याचा बडगा जर का राहिला तरच अशा प्रकारे गोष्टींना पायबंद ठरू शकतो. हेच महत्त्वाचं आहे आणि हेच पोलिसांनी गांभीर्याने घ्यायला हवं. श्वेता, प्रशांत आणि अजित, तुम्ही दोघे असेच राहा. आपण आता थेट विधान भवनाच्या परिसरामध्ये जाऊयात. तिथे आमचे प्रतिनिधी तुषार रुपंडवर आपल्यासोबत आहेत आणि तुषार सोबत आमदार भारती लव्हेकर सुद्धा आहेत. तुषार, आपण भारतीताईंना विचारू शकतो की हे सगळं संपूर्ण प्रकरण समोर आलेलं आहे. त्या पोलीस उपनिरीक्षकाला तर अटक झालेली आहे, मात्र यामध्ये काही वरिष्ठ सुद्धा आहेत आणि जे कोणी यामध्ये गुंतलेले आहेत त्यांची नावं समोर येणं सुद्धा गरजेचं आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल भारती लव्हेकर यांचं काय मत आहे? श्वेता, अत्यंत भयावह असा प्रकार आहे आणि महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच हा प्रकार घडलेला आहे तो आणि आणखी चिंताजनक आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः आमदार भारती लव्हेकर ताई आहेत. ताई, काय सांगाल तुम्ही? आज महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईमध्ये या ठिकाणी एका महिलेवर बलात्कार घडतो आणि ती घटना दाबण्यासाठी पोलिसांकडून लाच घेतली जाते. एका उपनिरीक्षकाला अटक देखील झालेली आहे, मात्र यामध्ये आणखी काही बडे पोलीस अधिकारी आहेत. खरं हे आत्ता जे मी तुमच्याकडनं ऐकते आहे हे खरोखरच भयानक आहे आणि आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. त्या दिवशी हे सगळं ऐकायला मिळतं आहे. याच्यासारखी शोकांतिका नाही आहे. खरं म्हणजे महिलांच्यासाठी आपण भरपूर कायदे करतो, अनेक गोष्टी करतो. आताही शक्ती कायदा आणला, पण कायद्याची अंमलबजावणीच होणार नसेल तर ह्या घटना घडतच राहणार आहेत. पण पोलिसांकडनं अशा पद्धतीचे प्रकार घडत आहेत हे खूपच नामुष्कीचं लक्षण आहे. कालसुद्धा आमच्या आमदार भगिनी नमिता मुंदडा बीडमधून आहेत, त्यांनी सुद्धा आपली व्यथा त्या ठिकाणी मांडली की त्या ज्या ठिकाणी फॅमिलीसोबत बसल्या होत्या त्या ठिकाणी दारू विक्री करणारे काही गुंड त्या ठीकाणी बसले होते आणि त्यांनी जो उच्छाद मांडला आणि त्यांना जो त्रास दिला त्याची तक्रार नोंदवायला त्या पोलीस स्टेशनला गेल्या, पण त्यांची तक्रार नोंदवण्यात आली नाही. त्यांनी एसपीला फोन केला, त्या एसपीने अजूनही फोन उचलला नाही. म्हणजे महिला आमदारच जर सुरक्षित नसतील तर अशा पद्धतीच्या इतर महिलांचं काय बोलणार आपण? आणि आताची कालची घटना जी तुम्ही सांगता आहात की बलात्कार झाला आणि लाच घेऊन तो मिटवण्याचा प्रयत्न होतो, याच्यासारखं दुर्दैव नाहीये. मॅडम, महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे दररोज दिंडवडे काढले जातात. काल देखील बीडचा आपण प्रकार पाहिला. बीडमध्ये पोलीस या ठिकाणी जे होते एसपीना या ठिकाणी रजेवर पाठवण्यात आलं. मात्र मुंबईमध्ये हा प्रकार घडत असेल, बलात्काराचा गुन्हा दाखल केला जात नसेल आणि अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी गुन्हा दाबण्यासाठी पैशाची लाच घेतली जात असेल, यापुढे तुम्ही कशा प्रकारचं या ठिकाणी अधिवेशनामध्ये हा प्रश्न उचलणार आहात? नाही, निश्चितच आम्ही गृहमंत्र्यांकडे आज मागणी करू, मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी करू की ज्यांनी ही लाच स्वीकारण्याचं कृत्य केलेलं आहे त्या पोलीस इन्स्पेक्टरला तात्काळ त्यांनी सस्पेंड करण्यात आलं पाहिजे. त्याच्या वरिष्ठांवरती पण कारवाई केली पाहिजे आणि त्या पीडित महिलेला न्याय मिळवून दिला पाहिजे आणि आजच्या आज तो गुन्हा नोंदवला गेला पाहिजे, अशी मागणी आम्ही नक्की करणार. धन्यवाद ताई. हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी श्वेता, भाजपा आमदार भारती लव्हेकर. आजच्या आज या ठिकाणी गुन्हा त्या ज्या महिलेसंदर्भात झालेला आहे त्यावरती नोंद झाला पाहिजे आणि जे अधिकारी होते यामध्ये सगळे या सर्व अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई झाली पाहिजे आणि या महिलेला न्याय मिळाला पाहिजे. जी तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी, संवादासाठी. आणि आजच्या विधानसभेच्या कामकाजामध्ये हा देखील मुद्दा भाजपकडून उपस्थित केला जाऊ शकतो. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा.